काळामध्ये वक्फ बोर्ड जी जमीन दाखवेल ती द्यायची, हे कायदा स्पष्ट आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे हे कायदा पी.व्ही. नरसिंहरावच्या काळामध्ये मंजूर झाला, कारण आपले हिंदू झोपत होते. पण आज नाहीत का? उठले उठले जागे झाले थोडे नाही उठले. बारकोड स्टिकर वर आपल्याला आपलं मत नोंदवायचं होतं. विचार करा माय बापू, या समाजाची लोकसंख्या 14 कोटी आहे. किती? या समाजाची लोकसंख्या 14 कोटी आहे. अशा समाजाचे मत 9 कोटी झाले. किती म्हणजे किती टक्के झाले? तो 65. आणि आपले 2.5 कोटी म्हणजे 100% आपण आजही झोपत आहोत. धर्माच्या विषयामध्ये झोपत राहणाऱ्याला एक दिवस आपण जे म्हणतो ना, आपल्याला काय करायचं, आपल्याला काय समजलं? महाराज, धर्म एका माणसापासून तयार होत असते. धर्म हे सेपरेट जात नाही. आपली लोकसंख्या जेवढी आहे आणि तेवढ्या जर आपले 3 कोटी जर आपले मत होत असतील तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल? हिंदुस्थान म्हणून घेतो आणि हिंदुत्वाला सपोर्ट करीत नाही, म्हणजे आपल्या इथल्या नालायक अवलादी या समाजामध्ये जन्माला आले. धर्मासाठी प्रत्येकानं उठून उभं राहायला पाहिजे. विचार करा, वक्फ बोर्ड ही काय साधारण गोष्ट नाही. एक थोडस वक्फ बोर्डाविषयी सांगतो तुम्हाला. काय वक्फ बोर्ड आहे? वक्फ बोर्ड असा आहे, 95च्या कायद्यानुसार त्यांनी सांगावं ही जमीन त्यांची आहे. मग जशी काका नाही हो, ही जमीन त्यांची आहे. मग ज्यावेळी त्यांनी डॉक्युमेंट काढले त्यावेळी कळाले की हे वक्फ बोर्डाच्या आधारावर आहे, नावावर आहे. मग वक्फ बोर्डाच्या आधारावर जरी ही जमीन असली ही, तर मग आपण फिर्याद कुठं करायला पाहिजे? पोलीस स्टेशनला. कोर्टात. आणखी नाही लक्षात घ्या, कोर्टाला या वक्फ बोर्डच्या फिर्यादीशी घेणं देणं नाही. वक्फ बोर्डाचा एक स्वतंत्र कोर्ट आहे. त्या कोर्टामध्ये आपल्याला जावं लागते, आपले डॉक्युमेंट जमा करावं लागतं. डॉक्युमेंट जमा केल्याच्या नंतर आपल्याला वकील लावून सिद्ध करावं लागते की ही जमीन आमची आहे. विचार करा, वकील द्यायचे, जज द्यायचे, मग निर्णय आपला कसा लागला? राम मंदिरचा लागला होता. झोपत राहू नका. धर्मासाठी प्रबळ केलं, एकत्रित होणं फार काळाची गरज आहे. बाळू महाराजाचं एक छोटीशी क्लिप आली होती, मला प्रभुअण्णांनी पाठवली.